नमस्कार. मी डॉक्टर सुनील साबळे, पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट अँड एपिलेप्सी स्पेशलिस्ट, अहिल्यानगर. मागच्या भागात आपण समजून घेतलं स्पीच डिले म्हणजे काय आणि प्रत्येक उशिरा बोलणारं मूल सारखं नसतं. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. मुलं सामान्यपणे कोणत्या वयात काय बोलायला लागतात? अनेक पालक मला विचारतात, डॉक्टर, माझं मूल अजून बोलत नाही. माझा पहिला प्रश्न असतो, मुलाचं वय किती आहे? कारण प्रत्येक वयानुसार मुलाकडून वेगळ्या कौशल्यांची अपेक्षा असते. आज आपण जन्मापासून 5 वर्षांपर्यंतचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. जन्म ते 6 महिने. अनेक पालकांना वाटतं बोलण्याची सुरुवात पहिल्या शब्दापासून होते, पण ते खरं नाही. बोलण्याची सुरुवात जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच होते. सुरुवातीला बाळ रडून संवाद साधतं. हळूहळू आईचा आवाज ओळखू लागतं. 2 महिन्यांपर्यंत सामाजिक हसू दिसायला लागतं. 4 ते 6 महिन्यात बाळ वेगवेगळे आवाज काढायला सुरुवात करतं. याला आपण कूइंग म्हणतो. कधी आ, कधी ऊ, कधी ई हे आवाज म्हणजे बोलण्याच्या प्रवासाची सुरुवात असते. या वयात आईबाबांनी बाळाशी भरपूर बोलावं, हसावं, गाणी म्हणावीत. बाळ उत्तर देऊ लागेल. 6 ते 12 महिने या वयात बाळाची बडबड वाढते. बा, दा, मा असे आवाज वारंवार ऐकू येतात. याला बॅबलिंग म्हणतात. बाळ स्वतःच आवाजांचा सराव करत असतं. या काळात बाळ नावाला प्रतिसाद द्यायला लागतं. आईकडे बघतं, हसतं, हात हलवतं, टाळ्या वाजवतं, बाय बाय करतं आणि सर्वात महत्त्वाचं बोट दाखवायला शिकतं. बोट दाखवणं हा भाषा विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. 1 वर्ष पहिला वाढदिवस. हा फक्त वाढदिवस नसतो, तो कम्युनिकेशनच्या दृष्टीनेही महत्त्वाचा टप्पा असतो. या वयात अनेक मुलं मामा, पापा, दे, ये असे अर्थपूर्ण शब्द बोलायला सुरुवात करतात. सर्व मुलं एकाच दिवशी बोलायला लागतील असं नाही, पण अर्थपूर्ण संवादाची सुरुवात व्हायला हवी. 18 महिने आता शब्दसंग्रह वाढू लागतो. अनेक मुलं 10 ते 20 किंवा त्यापेक्षा जास्त शब्द वापरू लागतात. आईला वस्तू आणून देतात. सोप्या सूचना समजतात. उदाहरणार्थ, चेंडू आण, इकडे ये, बाय कर हे समजायला लागते. या वयात मूल समजतं जास्त आणि बोलतं थोडं कमी. हे पूर्णपणे सामान्य आहे. 2 वर्ष हा भाषा विकासातील मोठा टप्पा आहे. या वयात मूल 2 शब्दांची वाक्य बोलायला सुरुवात करतं. उदाहरणार्थ, आई पाणी, बाबा ये, मला बॉल. शब्दसंग्रह झपाट्याने वाढतो. मूल प्रश्न समजू लागतं. घरातील लोकांशी संवाद वाढतो. जर 2 वर्षांचं मूल अजूनही फक्त काही शब्द बोलत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. 3 वर्ष आता मुलाचं बोलणं आणखी स्पष्ट होतं. 3 ते 4 शब्दांची वाक्य तयार होतात. मूल मी बाहेर खेळायला जाणार अशी छोटी वाक्य बोलू शकतं. सोप्या गोष्टी सांगू लागतं. प्रश्न विचारतं. हे काय? का? कुठे? अशा अनेक प्रश्नांचा पाऊस पडतो. ही भाषा विकसित होत असल्याची चांगली खूण आहे. 4 वर्ष. या वयात मुलं कथा सांगायला लागतात, रंग ओळखतात, मित्रांसोबत बोलतात, कल्पनाशक्ती वापरून खेळतात. अनोळखी व्यक्तीलाही मुलाचं बोलणं बऱ्याच प्रमाणात समजायला लागतं. 5 वर्ष. 5 वर्षांपर्यंत बहुतेक मुलं स्पष्ट बोलतात, मोठी वाक्य तयार करतात, प्रश्नांची उत्तरं देतात, कथा सांगतात आणि शाळेतील संवादासाठी तयार होतात. याच काळात भाषा आणि शिक्षणाचा मजबूत पाया तयार होतो. पालकांनी काय लक्षात ठेवावं? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. प्रत्येक मूल वेगळं असतं. एखादं मूल थोडं लवकर बोलतं तर दुसरं थोडं उशिरा. याचा अर्थ प्रत्येक उशिरा बोलणारं मूल आजारी आहे असं नाही. पण जर विकास थांबला असेल किंवा मागे जात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांकडे कधी जावं? जर 1 वर्षापर्यंत अर्थपूर्ण शब्द नसतील, 2 वर्षापर्यंत 2 शब्दांची वाक्य नसतील, 3 वर्षापर्यंत बोलणं खूप अस्पष्ट असेल किंवा मूल नावाला प्रतिसाद देत नसेल तर योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. लवकर निदान
आणि लवकर उपचार हेच सर्वात महत्त्वाचं आहे. आज आपण काय शिकलो? बोलण्याची सुरुवात जन्मापासूनच होते. बॅबलिंग हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. 1 वर्षापर्यंत अर्थपूर्ण शब्द सुरू व्हायला हवेत. 2 वर्षापर्यंत 2 शब्दांची वाक्य अपेक्षित असतात. 5 वर्षापर्यंत बहुतेक मुलं स्पष्टपणे संवाद साधू शकतात. प्रत्येक मूल वेगळं असतं, पण माइलस्टोन्स माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्हाला सामान्य स्पीच डेव्हलपमेंट समजला, पण जर मूल या टप्प्यांपर्यंत पोहोचत नसेल, तर त्यामागची कारणं काय असू शकतात? हिअरिंग प्रॉब्लेम, ऑटिझम, लँग्वेज डिसऑर्डर की अजून काही? याची सविस्तर माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत. म्हणून पुढचा व्हिडिओ नक्की पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, इतर पालकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वैज्ञानिक आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे डॉक्टर सुनील साबळे, पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट अँड एपिलेप्सी स्पेशलिस्ट, अहिल्यानगर. धन्यवाद.